लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन. काही अशा घटना असतात की त्या राजकारणामध्ये होत असतात. मागचा पक्षप्रवेश आदरणीय खासदारजी नारायणरावजी राणेसाहेब यांची तब्येत बिघडल्यामुळे आणि मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे त्या ठिकाणी पुढे गेला होता. आज देखील काहीशी त्या पद्धतीचीच काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना प्रवेश देण्याकरता पक्षाने सुद्धा संमती दिलेली होती, फक्त ते आज करायचं होतं. पण तो कदाचित काही या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि चव्हाण साहेबांची तब्येत बरी नसल्या कारणानं तो पुढे ढकलला असावा असा अंदाज आहे. सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना हे पटण्यासारखं कारण आहे काय? मात्र रवींद्र चव्हाण त्या दिवशी त्यांच्या दांडियाच्या नवरात्राच्या गरबाच्या कार्यक्रमामध्ये मात्र उत्साही वातावरणामध्ये उपस्थित होते. वैभव खेडेकर यांचा भाजपमधील पक्षप्रवेश का टाळला जातोय? वैभव खेडेकर भाजपमध्ये कोणाला नको आहेत? 3 वेळेला वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश नाकारण्यासाठी देण्यात आलेली कारणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पटण्यासारखी आहेत का? की वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेश लांबणीवरती किंवा पक्षप्रवेश थांबवण्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हात आहे? काय आहे नक्की वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेश न होण्यामागची इनसाइड स्टोरी? आजच्या आपल्या भागामधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्ही सर्वांनी एक गोष्ट ऐकली असेल, गोष्ट लिव्ह इन रिलेशनशिप बाबतची. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप ही पाश्चात्य संस्कृती आहे. हळूहळू भारतामध्ये देखील ती आता सर्वत्र पसरायला लागली. त्यामध्ये कसं असतं की लग्नाच्या बंधनात अडकायचं नाही, पण आपण एकत्र राहायचं. म्हणजे जसा लग्नानंतर संसार चालतो तशा सगळ्या गोष्टी करायच्या, पण आपण त्या गोष्टीला लग्न किंवा कोणताही टॅग लावायचं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये फ्रीमध्ये राहायचं. असंच काहीसं वैभव खेडेकर यांच्या बाबतीत झालंय. वैभव खेडेकर भाजप सोबत आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. मी असं का म्हणतोय? पक्षामध्ये कोणतीही अधिकृत पक्षप्रवेशाची घटना वैभव खेडेकर यांच्यासोबत घडली नाही. पक्षामध्ये त्यांना अधिकृतरित्या घेण्यात आलेलं नाहीये. वैभव खेडेकर यांच्यावरती भाजप पक्षाने कोणतीही अधिकृत जबाबदारी दिलेली नाहीये. वैभव खेडेकर भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजप पक्षाचे कोणते नेते देखील नाहीयेत. त्यांचा पक्षप्रवेश वारंवार हा लांबणीवरती जातोय. तरी देखील वैभव खेडेकर माध्यमांसमोर असं म्हणतायत की पक्षप्रवेश ही तर औपचारिकता आहे. मी भाजपवासीय झालेलो आहे आणि मी भाजपचं आजपासून काम करणार आहे. भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी कमळ या ठिकाणी बोलवेन आणि पक्षाला यश मिळवून देईन. औपचारिकता फक्त पक्षप्रवेशाची होती, ती कधी होईल यापूर्वीच मी पक्षाचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि भविष्यात देखील करत राहील. जर एखादा पक्ष आपल्याला अजून स्वीकारण्यासाठी तयार होत नसेल, एखादा पक्ष आपल्याला घेत नसेल, वारंवार कोणती ना कोणती कारणं दिली जात असतील, मग आपण स्वतःलाच समर्पित केल्यासारखं का बोलायचं? वैभव खेडेकर हे एक मोठं नाव आहे. मनसे वाढवण्यासाठी वैभव खेडेकर यांनी कोकणामध्ये खूप काम केलेलं आहे. वैभव खेडेकर यांना खेडमध्ये किंबहुना कोकणामध्ये मानणारा एक वर्ग आहे. खेडमध्ये वैभव खेडेकर मनसेचे पहिले नगराध्यक्ष झालेले आहेत, जे जनतेतून थेट निवडून आलेले आहेत. म्हणजे वैभव खेडेकर यांनी वेळ प्रसंगी शिवसेना, म्हणजे जेव्हा एकत्र शिवसेना होती त्यावेळेला रामदास कदम असतील किंवा संजय कदम असतील, अशा बलाढ्य नेत्यांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवलेली आहे आणि आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून विराजमान देखील झालेले आहेत, निवडून आलेले आहेत. अशी मोठी शक्ती वैभव खेडेकर यांची असताना, वैभव खेडेकर यांचे एक वलय असताना, त्यांच्याकडे ते गुण असताना, वैभव खेडेकर स्वतः मात्र आता हतबल असल्यासारखं का करतायत? पक्षप्रवेश लांबणीवर पडल्यानंतर वैभव खेडेकरांनी फक्त त्याच दिवशी माध्यमांसमोर येऊन चर्चा केली. मात्र त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा करण्याचं टाळलेलं आहे. असं काय घडलंय? म्हणजे वैभव खेडेकर 4 तारखेला भाजपवासीय होणार असं जाहीर झालं. मात्र मराठा विरुद्ध ओबीसी हे जे काही आंदोलन महाराष्ट्रभर पसरणार होतं, त्यामुळे वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश थोडा थांबवण्यात आला.
मुळात वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश हा मुंबईमधील नरिमन पॉइंट या ठिकाणी असणाऱ्या भाजप कार्यालयामध्ये होणार होता. त्या ठिकाणी कोणतंही आंदोलन किंवा कोणताही मोर्चा नव्हता, किंबहुना मराठा आंदोलन देखील तेव्हा संपलं होतं. ओबीसी बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये नाही तर मुंबईच्या बाहेर आक्रमक होते. मग वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश होण्यासाठी विलंब करण्याचं किंवा थांबवण्यामागचं कारण काय होतं? ते पहिलं कारण हे कोणालाही फारसं पटलं नाही. दुसरं कारण ते म्हणजे 4 दिवसांनीच पुन्हा वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश होणार होता, मात्र नारायण राणे आजारी आहेत असं कारण देण्यात आलं. ठीक आहे, नारायण राणे यांचं वर्चस्व कोकणामध्ये आहे आणि नारायण राणेंच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर आपली भाजपमधील राजकीय वाटचाल सुरू करणार असं आपण म्हणूया. नारायण राणे आजारी आहेत म्हणून वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश तेव्हा देखील थांबवण्यात आला. अखेर त्यांना 23 तारखेला मुहूर्त देण्यात आला. 23 तारखेला वैभव खेडेकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. स्वतःच्या पक्षप्रवेशाचे बॅनर लावले, स्वतःच सर्वत्र जाहिरात केली. एक त्यांची व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि जवळजवळ 100-150 गाड्या मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने धावू लागल्या. त्या गाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्या. नरिमन पॉइंट या ठिकाणी मात्र शुकशुकाट होता. नरिमन पॉइंट मध्ये असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कोण पक्षप्रवेश करणार आहे याबद्दल कोणती माहितीच नव्हती. मग वैभव खेडेकर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची वाट बघत संध्याकाळपर्यंत थांबले. अख्खा दिवस आता होईल, अर्ध्या तासात होईल, 1 तासात होईल, ह्याच संपूर्ण तासांच्या खेळामध्ये वेळ गेला. म्हणजे आम्ही देखील वैभव खेडेकर यांना संपर्क केला की 3 वाजताचा पक्षप्रवेश कधी आहे? नाही, 1 तासात होईल, अर्ध्या तासात होईल, 5 वाजता होईल, 6 वाजता होईल. शेवटी 6:30 वाजता वैभव खेडेकर यांनी जाहीर केलं की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तब्येत बरी नसल्याने वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश हा पुढे ढकलण्यात आलाय. काही अशा घटना असतात की त्या राजकारणामध्ये होत असतात. मागचा पक्षप्रवेश आदरणीय खासदार जी नारायणरावजी राणे साहेब यांची तब्येत बिघडल्यामुळे आणि मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे त्या ठिकाणी पुढे गेला होता. आज देखील काहीशी त्या पद्धतीचीच काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना प्रवेश देण्याकरता पक्षाने सुद्धा संमती दिलेली होती, फक्त ते आज करायचं होतं. पण कदाचित काही या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि चव्हाण साहेबांची तब्येत बरी नसल्या कारणानं तो पुढे ढकलला असावा असा अंदाज आहे. सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना हे पटण्यासारखं कारण आहे काय? एवढे रवींद्र चव्हाण किती आजारी होते? आम्हाला पण शंका आली की रवींद्र चव्हाण कदाचित खूपच आजारी आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत आणि वैभव खेडेकर यांचा हा पक्षप्रवेश सोहळा लांबणीवरती पडला. मात्र रवींद्र चव्हाण त्या दिवशी त्यांच्या दांडियाच्या नवरात्राच्या गरबाच्या कार्यक्रमामध्ये मात्र उत्साही वातावरणामध्ये उपस्थित होते. म्हणजे स्वतः वैभव खेडेकर यांनी ती व्हिडिओ शेअर केले ना. रवींद्र चव्हाण यांच्या दांडियाच्या गरब्याच्या कार्यक्रमामध्ये स्वतः वैभव खेडेकर जाऊन रवींद्र चव्हाण यांना भेटले. म्हणजे त्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडे वेळ होता, तेव्हा ते आजारी नव्हते. मात्र वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश करून घेण्यासाठी रवींद्र चव्हाण आजारी होते. मग ते 100-150 गाड्यांमधून आलेले कार्यकर्ते ते नाराज नाही झाले तर मग वावगं वाटण्यासारखं काय? जर 2-3 वेळेला सातत्याने दरवाजात जाऊन जर आपल्याला कोण घरातच घेत नसेल तर सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होणारच आणि तेच झालंय. कोकणामध्ये तीच नाराजी आता निर्माण झाली. आणि मग दुसरा अँगल येतो तो म्हणजे राज ठाकरेंचा. वैभव खेडेकर यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करू न घेण्याबाबत राजकीय खेळी आहे, राज ठाकरेंची खेळी आहे अशी चर्चा दबक्या आवाजात चालू झाली. कारण नारायण राणे आणि नारायण राणे यांचे चिरंजीव यांच्या सोबत वैभव खेडेकर यांची जवळीक वाढली. स्वतः राणेंनी वैभव खेडेकर यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र नारायण राणे खासदारकीला ज्यावेळेला निवडणुकीमध्ये उपस्थित होते, निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यावेळेला राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सभा घेतलेली आहे, मतदारसंघामध्ये सभा घेतलेली आहे. त्यामुळे राणेंवरती देखील आता राज ठाकरे यांचा दबाव आहे की मनसेमधून ज्या नेत्याला बाहेर काढलंय त्याला आपण पक्षामध्ये घेतोय. कदाचित राज ठाकरे यांची देखील नाराजी असेल, कदाचित राज ठाकरे देखील ह्या गोष्टीबद्दल चिडलेले असतील की नारायण राणे अशा पद्धतीने कसे वागू शकतात. आणि ही गोष्ट देखील आता वैभव खेडेकर यांच्या
पक्षप्रवेशासाठी विलंब करण्याची कारणीभूत असणारी गोष्ट आहे. दबक्या आवाजात ही चर्चा सुरू आहे. कारण राज ठाकरे यांचे नारायण राणेंसोबत संबंध चांगले आहेत. राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबंध चांगले आहेत. वेळ प्रसंगी राज ठाकरे यांचे अमित शहा यांच्यासोबत देखील संबंध चांगले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आपण ज्याला पक्षातून काढलं त्याला दुसरा जर आपला मित्रपक्ष जर घेत असेल तर थांबवण्यासाठी वजन वापरू शकतात. हे मात्र दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचं आता बोललं जात आहे. मात्र वैभव खेडेकर हे माध्यमांसमोर येत नाहीयेत. वैभव खेडेकर त्यांची भूमिका व्यक्त करत नाहीयेत. नक्की विलंब होण्यामागचं कारण काय हे वैभव खेडेकर अधिकृतरित्या सांगत नाहीयेत. त्यामुळे यावरती फक्त आपण शंका कुशंकाच उपस्थित करू शकतो. मात्र वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशासाठी जी 3 कारणं देण्यात आली ती 3ही कारणं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न पटणारी कारणं आहेत. त्यामुळे जर भाजप विविध पक्षामध्ये विविध भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेत असेल तर मला वाटतं वैभव खेडेकर हे कोकणचं एक सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारं एक मोठं नाव आहे. त्यांना देखील घेण्यासाठी भाजपला कोणतीही फारशी अडचण येऊ नये. तुर्तास पुन्हा हा विलंबला केलेला प्रश्न आहे. पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेला हा गाडा आहे तो कुठपर्यंत जातो की थेट स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाल्यानंतरच वैभव खेडेकरांना आपल्या पक्षामध्ये भाजप घेतंय याकडेच आता कोकणवासियांचं लक्ष लागून राहणार आहे. वैभव खेडेकर हे स्वतःच भाजपच्या मागे लागलेले आहेत. जोपर्यंत भाजप त्यांना अधिकृतरित्या स्वीकारत नाही तोपर्यंत असंच काहीसं म्हणावं लागेल. त्यामुळे भाजप आता त्यांना कधी स्वीकारतंय कधी आपलं म्हणतंय हेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास वेळ झाला या विषयामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.